हॅलो एव्हरीवन, मी तुम्हाला वडाची पूजा दाखवणार आहे आणि शेवटपर्यंत बघत राहा। वटपौर्णिमा हा हिंदू स्त्रियांच्या जीवनात एक विशेष आणि महत्त्वाचा सण आहे। तुम्हाला तर माहीतच आहे, हा सण पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी साजरा केला जातो। या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात आणि उपवास करतात। वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वटवृक्षाच्या खाली एकत्र येतात आणि पूजा करतात। या पूजेमध्ये वटवृक्षाला पाणी, दूध आणि हळद कुंकू लावतात, तसे वटवृक्षाला वस्त्र आणि फुले अर्पण करतात। वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करतात। हा उपवास त्यांनी त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी करतात। वटपौर्णिमेचा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो। वटपौर्णिमा हा स्त्रियांच्या जीवनातील एक महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे। हा सण पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी साजरा केला जातो। या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात आणि उपवास करतात, हे तुम्हाला माहीतच आहे। आमच्याकडे सुद्धा आमच्या स्त्रिया, वाड्यातील स्त्रिया आहे, यांनी सर्वांनी उपवास केलेला आहे आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा केलेली आहे। बघा कशा एन्जॉय करत आहे सर्व महिला। त्यांना हा सण साजरा करायला खूप आवडतो। अशा प्रकारे मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि थोडेफार फोटोसुद्धा काढले आहे, ते तुम्हाला दाखवले आहे। धन्यवाद शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल। धन्यवाद।